या महाराज. वैभव रामलिंग स्वामी. आपण काय करता? मी इन्फोसिसमध्ये आहे ॲज IT इंजिनियर. आता जे तुमचे बंधू UPSCच्या माध्यमातून जिल्हाधिकारी पदावर रुजू होणार आहेत, त्यावेळेस हा मेसेज तुमच्याकडे आला, त्यावेळेस तुम्हाला भाऊ म्हणून काय वाटलं? आनंद झालेला सर्वांना जसा झाला तसा मला आईवडिलांची प्रतिक्रिया ॲक्च्युली त्या टाईमला रेकॉर्ड करायची होती, जी मी केली, जो व्हिडिओ मी काढला. मी खुश होतो, कारण त्याची एक इच्छा होती मागच्या बऱ्याच वर्षापासून की त्याला कलेक्टर व्हायचं होतं आणि ती पूर्ण झाली. या गोष्टीचा आनंद आहे. सध्या ते कुठल्या पदावर कार्यरत आहे? सध्या तो ARF आहे, ॲग्रिकल्चरल रिसर्च सायंटिस्ट ज्याला म्हणतात. तर केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे ते आणि ते सध्या झाशीमध्ये पोस्टेड आहे. झाशी. मग एवढा जॉब करत करतही त्यांनी अभ्यास कशा पद्धतीने केला असेल? हा, हे तर चांगलं उत्तर तेच देऊ शकतील. बट घर सांभाळत जॉब सांभाळत मध्ये जेव्हा त्यांना टाइम भेटायचा थोडाफार, त्याच्यामध्ये ते अभ्यास करायचे. विकेंड्सला सहसा जेवढा टाइम अभ्यास करता येईल तेवढा करायचे, सॅटर्डे संडे. आणि डे टाईममध्ये ऑफिसवरून आल्याच्या नंतर इव्हनिंगला मग 6-7 वाजता बसल्याच्या नंतर परत 10 वाजेपर्यंत अभ्यास करत बसायचे. आता एवढा सगळा व्याप सांभाळत त्यांनी हे सक्सेस मिळवलंय, तर तुम्ही छोटे बंधू म्हणून तुम्ही काय प्रेरणा घ्याल त्यांच्याकडनं? ओके. ते पहिल्यापासूनच माझ्यासाठी प्रेरणा आहेत. तसं तर त्यांना इंजिनिअरिंग करायचं होतं, आमची परिस्थिती खूप खराब होती, त्याच्यामुळे त्यांना काही ते जमलं नाही. तर त्यांना वाटलं की माझ्या भावाने इंजिनिअरिंग करावं. सो मला वाटतं मी ते प्रेरणा घेऊन मी इंजिनिअरिंग केलेली आहे. सो आणि पुढे पण बघू, पुढे काही जर झालं पॉसिबल तर आय विल ट्राय की मी पण असं काहीतरी IAS किंवा IPS होईल या मार्गाने. बट आय एम हॅपी फॉर नाव की जे आहे त्याच्यात. यासोबतच बहिणीची इच्छा काय आहे तुमच्या, जे की वडील भावापासून तुम्ही दोघे प्रेरणा घेणार का? बहीण माझी ऑलरेडी ॲग्रिकल्चरल ऑफिसर आहे, जे की तिला व्हायचं होतं. तिचं होतं की मी बँकेमध्ये आपलं एक सेटल्ड जॉब असावी नॉर्मल, आणि ती आहे सध्या. तिच्या इच्छेनुसार तिला जे पाहिजे होतं ते तिच्याकडे आहे. बाकी आई वडिलांच्या कष्टाचं किंवा त्यांनी केलेली जी मेहनत किंवा केलेला तुम्हाला सपोर्ट, याविषयी तुमचं काय मत आहे? त्यांची मेहनत खूप आहे. तसा त्यांचा पूर्ण जो प्रवास आहे तो खडतरच होता. जे शेततळ्यावरती कामं करण्यापासून ते पूजा करून स्वतःचा उदरनिर्वाह करण्यापर्यंत, ते मजुरी करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आणि घरचं सोनं विकणं किंवा जनावरं वगैरे पाळून मग त्यांची वासरं विकू पैसे देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांना करायला लागल्या. तर त्यांचे कष्ट आहेत आणि त्यांचे प्रवास थोडासा जास्तच खडतर होता म्हणायला हरकत नाही. या कष्टातून, एवढ्या कष्टातून तुम्हाला एवढं पाठबळ देऊन तिन्ही लेकरांना स्टँड केलं आईवडिलांनी, तर महाराष्ट्रातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मेसेज द्याल? ओके. स्वतःची परिस्थिती ओळखा सर्वात आधी, आणि ती सुधारण्यासाठी काय करता येईल, कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील ते पहा सगळ्या. आणि त्यात तुमचा इंटरेस्ट काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करावं असं वाटतं, ती गोष्ट पाहिली तर बरं होईल. जसं मला वाटायचं की मी इंजिनियर व्हावं, आय वॉज गुड इन इलेक्ट्रॉनिक्स, सो मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झालो. भाऊला कलेक्टर व्हायला त्याची इच्छा होती. तर स्वप्न पहा, एक मोठी स्वप्न पहा आणि त्या पद्धतीनं तयारीला लागा, तर एक दिवस तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल. ठीक आहे. आमच्या वतीनं तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी तुमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. मी सुद्धा तुमच्या बंधूची प्रेरणा घेऊन एखाद्या चांगल्या पदावर रुजू व्हावं, ही आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच.